स्टार्ट. राज्यातील प्रत्येक झाडाचे संगोपन व्हावे, जैविक साखळीत महत्त्वाच्या असलेल्या प्रत्येक प्राण्याचे संरक्षण व्हावे, यासह नद्यांचे पुनरुज्जीवन, कांदळवनांचे संरक्षण, प्रदूषित भागातील नागरिकांचे पुनर्वसन अशा विविध निर्णयांद्वारे राज्य शासनाने निसर्ग आणि पर्यावरणाप्रती आपली कटिबद्धता स्पष्ट केली आहे. परिच्छेद: विकास हवाच, पण तो निसर्गाची नासाडी करून नको, तर निसर्ग आणि पर्यावरणाला जपत करूया, हे ध्येय धोरण ठेवून राज्याची विकासाची वाटचाल गतिमान करण्यात येत आहे. राज्यात पर्यावरणाचे जतन आणि संवर्धनासाठी माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणारी शहरे आणि गावांचा नुकताच जागतिक पर्यावरण दिनी 5 जून 2021 रोजी सन्मान करण्यात आला. तसेच 2021-22 साठी माझी वसुंधरा अभियान 2 ची घोषणा करण्यात आली. निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर पर्यावरण विभाग कार्य करत आहे. वातावरणातील बदलामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांसंदर्भात उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने विभागाचे नावही आता पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग असे करण्यात आले आहे. परिच्छेद: माझी वसुंधरा अभियान पहिल्या वर्षी अमृत शहरे, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत या 4 आस्थापनांसाठी एकूण 686 स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत राबवले गेले. केवळ काही महिन्यातच माझी वसुंधरा प्लेज या उपक्रमात 1.30 कोटींपेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला आहे. शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये यांच्याद्वारे जवळपास 18,000 जनजागृती कार्यक्रम राज्यभर घेण्यात आले व त्याद्वारे पर्यावरण संवर्धन, नैसर्गिक साधनसंपत्तीचा काळजीपूर्वक वापर, शाश्वत विकास व वातावरण बदलाचे घातक परिणाम यांविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. अभियानामध्ये पहिल्या वर्षात महाराष्ट्रातील सुमारे 7 कोटी नागरिकांना सामावून घेतले असून जी महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 50% जास्त आहे. परिच्छेद: माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी अनेक ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला आहे. अभियानात सहभागी विविध गावांनी गावाचे हरित आच्छादन वाढवण्याच्या दृष्टीने वृक्ष लागवडीवर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. माझी वसुंधरा बाग सायकल रॅलीचे आयोजन, लोकसहभागातून नदी सफाई असे उपक्रम राबवण्यात आले आहेत. घन कचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा संकलन, विलगीकरण आणि प्रक्रियेवर भर देण्यात येत आहे. जनजागृती व सुशोभीकरणासाठी अनेक गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी भिंतीचित्रे रेखाटण्यात आली आहेत. सिंगल यूज प्लास्टिक वापरास अनेक गावांनी बंदी घातली असून नियम तोडल्यास दंड वसूल केला जातो. तसेच प्लास्टिक न वापरण्याबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे. मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमधून वायू गुणवत्ता तपासणी, रस्त्याच्या आजूबाजूला हरितीकरण, धूळमुक्ती, जलसंवर्धनाकरिता नदी नाल्यांची स्वच्छता यांसारखे उपक्रम राबवण्यात येत आहेत. पाणी अडवा, पाणी जिरवा संकल्पनेतून माती बंधारे, पाझर तलाव आणि वाफे तयार करण्यात आले. स्टॉप.